हाय फ्रेंड्स, आज जाणून घेऊ व्हॉट इज वॅम्पायर फेशियल किंवा PRP फेशियल काय आहे। ह्याच्यामध्ये आपण पेशंटच्या ब्लडपासून PRP तयार करतो, म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा, जे की रिच आहे ग्रोथ फॅक्टर्समध्ये, जे तुमची स्किन आणि हेअर टवटवीत ठेवण्यामध्ये मदत करतं। सेकंडली आपण पेशंटवर करतो मायक्रो निडलिंग, म्हणजे सूक्ष्म इंजुरीज, जे की डर्मा पेन किंवा डर्मा रोलरने केल्या जाते। PRP स्प्रेड करतो चेहऱ्यावर आणि त्यानंतर परत मायक्रो निडलिंग करतो, जेणेकरून जे ग्रोथ फॅक्टर्स आहेत ते स्किनपर्यंत पिनेट्रेट व्हायला पाहिजे। हे सगळ्या गोष्टी आपण डायरेक्टली करू शकत नाही, हे आपण अंडर नमिंग क्रीम करतो, जेणेकरून तुम्हाला त्याचं पेन नाही व्हायला पाहिजे। हे पूर्ण प्रोसिजरसाठी जवळपास 1 ते सव्वा तास लागू शकतो। रिझल्ट्स दिसण्यासाठी 2 ते 3 आठवडे लागतात आणि जर तुम्ही हे खड्ड्यांसाठी किंवा डागांसाठी करताय तर तुम्हाला 3 ते 4 सेशन्स करावे लागतील। ह्या गोष्टीचे मल्टिपल फायदे आहेत, जसं की तुमची स्किन ताजी टवटवीत ठेवणे, दुसरं तुमच्या स्किनवर काही डाग आहेत तर ते जातील किंवा कमी होतील, थर्डली तुमचं जे कोलॅजन रिबिल्ड होतं त्यामुळे तुमचे खड्डे कमी होतात किंवा पूर्णपणे जाऊही शकतात। पण ह्यानंतर तुम्हाला थोडंसं लालपण असू शकतं चेहऱ्यावर, 1-2 दिवसासाठी चेहऱ्यावर चुनचुन सुद्धा होऊ शकते, पण ह्यासाठी घाबरायचं नाही, हे नॉर्मल आहे। पण हे तुम्ही एका बोर्ड सर्टिफाईड डर्मॅटोलॉजिस्ट कडूनच करून घ्या। अशाच कंटेंटसाठी मला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।